वरण भाताच्या कुकरमध्येच आज मी वरती एक प्लेट ठेवली, त्याच्यामध्ये छोले आणि बटाटे इथे शिजवून घेतले. त्यानंतर इथे मी एक वाटण करून घेतलं. आज हा स्पेशल बेत कशासाठी, तर कारण का आज येणार आहे राहुल मामा आणि माझी आजी. माझी आजीला सोडवायला खरं तर राहुल आला होता. अहो बाहेर गेले होते, त्यामुळे मम्मी आणि आजीला बोलून घेतलं होतं. म्हटलं थोडंसं आहे ना वेळ देखील जाईल आणि तिला देखील थोडंसं चेंज म्हणून. तर हे बघा, राहुल मामा जसा घरामध्ये आला आणि तशी मुलं एवढी खुश होती. तर इथे ना तिने देखील आळूच्या वड्या, चपात्या आणल्या होत्या, पुरी, श्रीखंड, छोलेची भाजी, वरण भात असं मस्त छान असं बेत होता. जेवण झालं. मुलांनी आहे ना राहुल मामाच्या ताटातच जेवण केलं आणि त्यानंतर बघा, जसं की असं खेळत होते की हे स्लाईड आहे म्हणून आहे ना त्याच्या पायावरून अशी मुलांची अशी मी खेळू का तू खेळू म्हणून चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी लगेचच त्याला जायचं होतं. तर इथे ना येताना मी त्याला सांगितलं होतं की मला ही बाजार आमटी घेऊन ये, तुम्ही कधी टेस्ट केले ते देखील सांगा. तर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे. तर इथे मस्तपैकी बाजार आमटी, भाकरी आणि कांद्याची भात केली होती. आणि श्रीशाला मला असं वाटलं ती खाणार नाही, तिखट आहे, पण मामाच्याच ताटामध्ये जेवत होती आणि एवढं छान तिला आवडली ही आमटी. त्यानंतर लगेचच आवरलं आणि त्याला गावी जायचं होतं म्हणून आम्ही खाली आलो बस स्टॉपवरती. तर इथे आहे ना लगेच आम्ही जसं गेलो तशी बस येऊन थांबलीच होती. पटकन गेलो आणि त्याला बाय केलं आणि स्वरूपने जाता जाता मामाकडून काहीतरी घ्यायचं म्हणून त्याला काहीतरी खाऊ वगैरे घेऊन आला आणि बस आली. तेवढ्यात तो गेला आणि नेहमीप्रमाणे शिशा असं जाताना थोडी रडली होती. तर असा होता आजचा